राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी काय ट्रॅक्टर घेऊन निघालो होतो आपल्याला शेताकडे जायचं होतं गवत आणायला. मग काय नामदेव भाऊच्यात होती ट्रायली. म्हणलं ट्रायली वगैरे जोडली. काय भाऊचं ट्रॅक्टर इथंच होतं. मग म्हणलं आता चला निघावं. भैया होता, दादा पण होते सोबत. मग म्हणलं सकाळी सकाळी आता निघावं, आता आपल्याला भरायचं होतं गवत. मग काय दादाला वाटत सोडलं, म्हणलं ट्रॅक्टर जाऊन फिरून यावं लागतंय. मग म्हणलं चला आता आपली बारी. म्हणलं आपण पण चालू ट्रॅक्टर. काय रोजच असते ट्रॅक्टर हातात तसं म्हणा. मग म्हणलं चला जाऊ दे आता. कसं आहे, सकाळी सकाळी आलो होतो तसं आंघोळ न करता. मग म्हणलं चला आता निघावं. ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलो. गवत वगैरे समजा भरलं. म्हणलं रस्सी फिसी मारावं. कसं भरलंय, थोडंसंच भरलंय, अजून भरायचं होतं. पण म्हणलं जरा काम होतं त्यामुळे म्हणलं तर निघावं गावाकडं. मग काय तिथून समजा रस्सी वगैरे मारली. मग म्हणलं ट्रॅक्टर हळूहळू आता म्हणले पप्पा मी चलितो. म्हणलं चलवा काही अडचण नाही. ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलो परत शेताकडं. मग काय शेतामध्ये हरभऱ्याला आपण फवारणी केली. जरा फवारणीचा रिझल्ट येत होता, शेंडा वगैरे टाकते, मर पण थोडीशी थांबलेली आहे. मग म्हणलं अजून एवढ्यावर काही होणार नाही, अजून एक फवारणी घ्यावीच लागेल. मग म्हणलं त्याच्यानंतर बघू काय होते रिझल्ट, कारण आता पेरलाय नवीन हरभरा. त्यामुळे मग म्हणलं थोडीशी मेहनत पण करावी लागेल. मग काय दुपारच्या वेळी जेवण वगैरे झालं. मग काय 4 वाजता आईनं चहा केला, चहा वगैरे पिला शेतामध्ये. शेतात चहा प्यायची मजाच वेगळी हो. मग त्यानंतर काय ट्रॅक्टरकडे आलो, ट्रॅक्टर वगैरे खाली करून घेतलं. जनावरांसाठी म्हणलं आणला होता चारा. मग म्हणलं कसं पडलंय ट्रॅक्टर, जसं भरलंय तसं टाकावं लागते हो, ह्याच्यात पण लय कला आहे. मग काय ट्रॅक्टर वगैरे खाली केलं. मग जळण वगैरे भरलं, कारण उद्या परवा 2 दिवसावर आले वेळामुळा. येळवस म्हणते तो आमच्या इकडं. मग काय तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहिती नाही. मग काय व्यवस्थेची तयारी केली होती. सर्व सामान वगैरे भरलं ट्रॅक्टर मध्ये. मग काय तिथून म्हणलं आता पुढे जावं. काय सर्व काम वगैरे आवरले, दूध वगैरे काढलं. मग काय निघालो घराकडे. सर्वजण ट्रॅक्टरवर बसून निघत होतो. नक्की सर्वांनी काय 2 दिवसानंतर आपली वेळ अमावस्या आहे. वेळ अमावस्याला नक्की या सर्वांनी गावाकडं. धन्यवाद.